डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र, निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र. अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 9623 25 67 22. एप्स्टीन फाईल प्रकरणामध्ये पंतप्रधानांचं नाव आल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं बुधवारी 4 मार्चला नगर मनमाड महामार्गावरील राहुरी बसस्थानकाबाहेर पंतप्रधानांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध व्यक्त केला गेला. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष संतोष चोळके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर गंभीर आरोप केलेत. एप्स्टीन फाईलमध्ये पंतप्रधानांचं नाव आल्यापासून ते संसदेत गेलेले नाहीत, तर अमेरिकेसोबत कृषी करार करताना देशातील शेतकऱ्यांच्या हितापेक्षा अमेरिकेचा फायदा होईल अशा पद्धतीनं भूमिका घेतल्याचा आरोपही त्यांनी केलाय. 4 ते 5 महिन्यांपूर्वी शेतकऱ्यांच्या मालाला धक्का लागू देणार नाही, कोणताही करार करणार नाही असं आश्वासन दिलं होतं. मात्र फाईलमध्ये नाव आल्यावर भूमिका बदलली. देशाच्या हिताशी तडजोड केल्याचा संशय यामुळे निर्माण झालाय असंही चोळके यांनी म्हटलंय. जसा विरोधी पक्षांवर ईडी आणि सीबीआयचा धाक दाखवला जातो, तसेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनीही मोदींवर दबाव आणलाय असा आरोप अनिल जाधव यांनी केलाय. 2 मार्च 2026 रोजी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी मुंबईमध्ये या ठिकाणी मोदी हटाव देश बचाव हे आंदोलन हा मोर्चा काढला. या मोर्चाला काँग्रेस किंवा इतर विरोधी पक्षाच्या नेत्यांना साहेबांनी बोलवलं होतं, परंतु हे सगळे मोदीला घाबरतात. जसं या ठिकाणी मोदींनी विरोधी पक्षांना या ठिकाणी ईडी सीबीआयचा धाक दाखवला आणि त्यांना बिळात लपवलं, अगदी तसंच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पने सुद्धा मोदींना या ठिकाणी अशा पद्धतीने झुकवलेला आहे. ह्याच पंतप्रधान म्हणत होता की या देशातील शेतकऱ्यांच्या मालाला मी धक्का लागून देणार नाही, कुठलाही करार करणार नाही. आणि ज्या दिवशी एप्स्टीन फाईल मध्ये त्यांचं नाव आलं, त्या दिवसापासून हा नरेंद्र मोदी हा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षा पुढे पायघड्या घालून या देशाचं वाटोळं केलेलं आहे. जनतेच्या रेट्या पुढे हे सर्व काय बाहेर येईल आणि या पंतप्रधानाचा आणि या सर्व उद्योगपतींचा मी वंचित बहुजन आघाडी राहुरी तालुका त्या जिल्ह्याच्या वतीनं निषेध करतो. हे आंदोलन जिल्हाध्यक्ष संतोष चोळके यांच्या नेतृत्वाखाली केलं गेलं. यावेळी बाळासाहेब जाधव, पिंटू नाना साळवे, अनिल जाधव, राजेंद्र बागुल, अनिल गायकवाड, राज मोहम्मद शेख, आबासाहेब कदम, गौरव कदम, मनोज कळमकर, अक्षय राजकर, अनिल पोपळघट, नंदूभाऊ माळी, मैना जाधव यांसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. सुहास जाधवसह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी. जागतिक महिला दिनानिमित्तानं गृहवस्तू भांडारमध्ये 5 ते 55% पर्यंत भरघोस डिस्काउंट. ऑफर 5 ते 22 मार्च 2026 पर्यंत. प्रत्येक खरेदीवर मिळवा खात्रीशीर डिस्काउंट. उत्सवाचा आनंद आणि सवलतींचा वर्षाव म्हणजेच गृहवस्तू भांडार. शाखा नंबर 1 आणि 2 बाजारपेठ संगमनेर आणि शाखा नंबर 3 समनापूर गणपती मंदिराजवळ संगमनेर. संपर्क 77 190 47 007 आणि 91 75 56 99 66.